आंबेडकर यांच्या जयंतीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। जगाला शांतीचा सत्याचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, त्याचबरोबर आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगेबाबा अशा या महान पुरुषांना सर्वप्रथम मी या ठिकाणी वंदन करतो। मित्रो, या ठिकाणी सरांनी आताच आपल्याला थोडक्यात मार्गदर्शन केलं। खूप महत्त्वाचे असे मुद्दे सरांनी या ठिकाणी सांगितले। तोच धागा बघून मी आपल्याशी थोडक्यात या ठिकाणी संवाद साधणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, या जयंतीच्या निमित्तानं आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्याबद्दल सर्व आयोजकांचे सर्वप्रथम मी या ठिकाणी जाहीर अभिनंदन करतो। सरांनी सांगितलं हा कार्यक्रम कशासाठी घ्यायचा। मी एक इतिहासाचा विद्यार्थी आहे, इतिहासाचा प्राध्यापक आहे, या नात्याने मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की हा इतिहास समोरच्या पिढीपर्यंत पोहोचवायचा असेल तर आपल्याला वारंवार या इतिहासावर चर्चा करून आणावी लागेल। वारंवार या ऐतिहासिक घटना ज्या आहेत त्या साजऱ्या कराव्या लागतील। याच दृष्टिकोनातून आपण फक्त मिरवणुकीपुरता हा कार्यक्रम मर्यादित न ठेवता या ठिकाणी आपण बाबासाहेबांच्या विचारावर, कार्यावर या ठिकाणी चिंतनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। हे त्यामधली आणखी महत्त्वाची गोष्ट आहे। मित्र, बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस आपल्या लक्षात येते की बाबासाहेब आंबेडकर ही जागतिक कीर्तीचं व्यक्तिमत्व आहे, विश्वरत्न आहे, सिम्बॉल ऑफ नॉलेज, ज्ञानाचं प्रतीक ज्यांना म्हणतात असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आणि सरांनी आता सांगितलं की या सिम्बॉल ऑफ प्रतीक बाबासाहेबांचं सर्व तत्वज्ञान जर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर 3च शब्द त्यांनी सांगितले आणि ते बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाचा बेस असं मी समजतो। बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाचा बेस हे 3 शब्द आहेत। जसं बुद्धांचं तत्वज्ञान आपण पंचशिलामध्ये बघतो, त्रिरत्नामध्ये बघतो, तशाच पद्धतीचं बाबासाहेबांचं तत्वज्ञान किंवा त्यांना काय म्हणायचं होतं आपल्याला हे जर सांगायचं म्हटलं तर 3च शब्दात दिसते, ते आपल्याला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। मित्रो, इतिहासामध्ये असं म्हटलं जाते, एव्हरी थिंकर इज चाइल्ड ऑफ हिज वन टाइम। प्रत्येक तत्ववेत्ता, तत्वज्ञ हा त्या काळाचा अपत्य असतो, त्या काळातून तो घडत असतो। आणि असंही म्हटलं जाते, शाहू महाराजांनी म्हटलं होतं की ही जी परिवर्तनाची लढाई आहे ही एका पिढीपुरती मर्यादित नाही। म्हणजे शाहू महाराजांनी कार्य केलं, बाबासाहेबांनी कार्य केलं आणि थांबलं असं करून ते जे टार्गेट आहे, बाबासाहेबांच्या डोळ्यात जे स्वप्न होतं समाजाचं, ते स्वप्न जर साध्य करायचं असेल तर आजच्या पिढीवर आपल्यावर फार मोठी जबाबदारी आहे असं मी या ठिकाणी समजतो। पहिला मुद्दा ज्यावेळेस आपण घेतो शिक्षण, त्यावेळेला शिक्षणाविषयी ज्यावेळेस बाबासाहेबांचे विचार आपण अभ्यासतो त्यावेळेस आपल्या लक्षात येते की बाबासाहेब म्हणतात की पेन आणि वही आणि त्याच्यात अक्षर गिरवणे म्हणजे शिक्षण नव्हे, तर शिक्षणाबरोबर काय पाहिजे, शील पाहिजे। कारण बाबासाहेबांनी सांगितलं होतं की मला शिकलेल्या माणसाची जास्त भीती वाटते, अशिक्षित माणसाची तेवढी भीती वाटत नाही। कारण अशिक्षित माणसाला कळत नाही की आपण कसं फसवावं, पण सुशिक्षित माणसाला निश्चित कळते की कसं फसू शकतो। म्हणून बाबासाहेब म्हणतात की शिक्षण हे काय आहे, द्विधारी तलवार आहे। जसं तलवार धारण करणाऱ्यावर डिपेंड करते की त्याचा वापर कसा करायचा। तलवार चांगल्या माणसाच्या हातात जर आली तर आपण पाहतो की तो गरीब लोकांचं रक्षण करतो, पण ते जर चुकीच्या माणसाच्या हातात जर तलवार गेली तर तो चांगल्यांना त्रास देण्याचं काम सुद्धा त्याच्या हातून होईल। म्हणून शिक्षण घेणं महत्वाचं आहे, पण बरोबर शील फार महत्वाचं असल्याचं बाबासाहेबांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। शिक्षणाबद्दल बाबासाहेब म्हणतात की जर तुमच्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयाची तुम्ही जेवणाची व्यवस्था करा आणि 1 रुपयाची तुम्ही पुस्तक घ्या। कारण बाबासाहेबांनी सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पिल्यावर माणूस दुर्गुरल्याशिवाय
राहणार नाही. आपण पाहतो, अनुभवतो. हे आज बाबासाहेबांनी म्हटलेलं जे वाक्य आहे ते आपण स्वतः अनुभवतो. मी जे इथे उभं राहून बोलतोय कशाच्या भरोशावर? शिक्षणाच्या भरोशावर. एका शेतकऱ्याचा मुलगा इथं येऊन आपल्यासारख्या सुशिक्षित लोकांच्या समोर बोलतोय, हे फक्त आणि फक्त शक्य झालं हे बाबासाहेबांच्या या विचारामुळे. संत गाडगेबाबा सुद्धा म्हटले होते, समजा लोक म्हणतात माझ्याकडे पैसे नाही. आज बरेच कारण आम्ही महाविद्यालयात सेलेसरला माहिती आहे, शिकायचं म्हटलं की मुलं कारण सांगतात, काही कारण सांगतात, आपल्याकडे पैसे नाही सर शिकायला वगैरे वगैरे. तर गाडगेबाबा म्हणत होते, तुम्ही जर ताटात जेवत असाल तर ताट विका पण शिक्षण शिका. म्हणजे तुम्ही ताटातलं जेवता, हातात जरी भाकर घेऊन खाल्ली तर काही वाईट नाही, परंतु त्यासाठी काय महत्वाचं आहे? शिक्षण शिका. कारण आपण महत्वाचं याच्यासाठी सांगायचं आहे, सरांनी पण तोच मुद्दा मांडला की बाबासाहेबांचा इतिहास आजच्या परिस्थितीला आपल्याला कसा महत्वाचा आहे किंवा त्याच्यातून आपण काय शिकायचं, कोणत्या दृष्टिकोनातून विचार करायचा, याच्या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी विचार करायला पाहिजे. नाहीतर तुम्हाला माहिती आहे आमच्या महाविद्यालयात अनेक वेगवेगळे कारण सांगतात. एका मुलाचं अक्षर खराब होतं, त्याला म्हटलं काय बाबा अक्षर का खराब आहे? तो म्हणे गरीबाचं असंच असते. सांगायला गरिबीचा अक्षराला काही संबंध आला का? परंतु आपल्याला सवय काय पडली, कुठेही आपल्या परिस्थितीचं भांडवल करण्याची. बाबासाहेबांचं ज्या वेळेला आपण चरित्र वाचतो त्यावेळेला बाबासाहेब म्हणतात 10 बाय 10च्या खोलीमध्ये कुटुंब, त्यात बकरी आणि त्यात आम्ही आणि अभ्यास करत होतो. तुम्ही कल्पना करा आज तशी परिस्थिती कोणावरच नाही. सरांनी सांगितलं त्याप्रमाणे खूप संपन्न परिस्थितीत बाबासाहेबांच्या कृपेने आपण जगतोय. आता हे असताना सुद्धा कालपरच मी असं एक वाक्य फेसबुकवर वाचलं की जर तुम्ही अभ्यास करत नसाल, शिक्षण घेत नसाल तर पूर्वजांनी केलेल्या त्यागाचा तुम्ही अपमान करताय. आपल्या पूर्वजांनी जो त्याग केला, आपण या ठिकाणी जे आलो हे सहज आलो काय? नाही. आपल्या महापुरुषांचा, आपल्या आई वडिलांचा फार मोठा त्याग या मागे आहे आणि त्यामुळेच आपण आज या संपन्न स्थितीत या ठिकाणी येऊन ठेवलेलो आहोत. म्हणून बाबासाहेबांचा ज्या वेळेला आपण विचार करतो तत्वज्ञानाचा, त्यावेळेस महत्वाचा मुद्दा पहिल्यांदा लक्षात घ्यायचा आपण की बाबासाहेबांना अपेक्षित आपण शिक्षण घेतलं पाहिजे. बाबासाहेबांना अपेक्षित शिक्षण असं होतं की बाबासाहेबांचं म्हणणं होतं की त्या शिक्षणातून तो माणूस घडला पाहिजे. फक्त नोकरी लागली म्हणजे विषय संपला नाही. नोकरी लागली म्हणजे तो विषय संपला, फक्त त्याला कळायला लागलं जग काय आहे. तर तुमची वैचारिक स्थिती बदलायला पाहिजे, बहुश्रुत व्हायला पाहिजे, तुम्ही मोठ्या प्रमाणावर वाचन करायला पाहिजे, वेगवेगळ्या विद्वान लोकांचे विचार आपण आत्मसात करायला पाहिजे. आणि एक प्रगल्भ व्यक्तिमत्व म्हणून जसं बाबासाहेब आहे, बाबासाहेबांनी खूप अभ्यास केला. आपल्याला माहिती आहे की जवळपास येवल्याला धर्मांतराची घोषणा केल्यानंतर 20 वर्षांना धर्मांतर केलं. दरम्यानच्या काळात बाबासाहेबांनी अनेक धर्मांचा अभ्यास केलेला आपल्याला दिसते, वेगवेगळ्या धर्मांचा अभ्यास केलेला आपल्याला दिसतो. आणि महत्वाचा मुद्दा आणखी एक आहे त्या ठिकाणी की आपण शिकलेलं म्हटलं की सुटाबुटातला माणूस दिसला म्हणूनच फक्त शिक्षित असं म्हणतो. परंतु बाबासाहेब हे जगातले नॉलेज, सिम्बॉल ऑफ नॉलेज. परंतु चर्चा कोणाशी करताना दिसतात आपल्याला ते संत गाडगेबाबा. संत गाडगेबाबा हे अशिक्षित व्यक्तिमत्व ज्यांचं एक अक्षर सुद्धा त्यांना माहिती नव्हतं. बाबासाहेब कायदे मंत्री असताना स्वतः त्यांना दवाखान्यात भेटायला गेले. बाबा ज्या वेळेला शेवटच्या दिवसात दवाखान्यामध्ये भरती होती मुंबईला, त्यावेळेला त्यांचा संवाद ज्यावेळेस तुम्ही ऐकता अंगाला काटे आल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेब त्यांना भेटायला जातात, त्यांच्यासाठी ब्लँकेट वगैरे येतात. त्यावेळेला संत गाडगेबाबा त्यांना म्हणतात, अरे तुम्ही कशाला एवढं त्रास घेतला, तुमची देशाला फार गरज आहे, मला कशाला भेटायला आले. म्हणजे त्यांच्या वेळेचं महत्व किंवा बाबासाहेबांच्या कार्याचं महत्व त्यावेळेला संत गाडगेबाबाला माहिती होतं. धर्मांतराच्या मुद्द्यावर सुद्धा बाबासाहेबांनी या संत गाडगेबाबासोबत चर्चा केलेली आपल्याला दिसते. दुसरा महत्वाचा मुद्दा त्या 3 शब्दापैकी आहे तो म्हणजे संघटन. सरांनी सांगितलं, आपणही पाहतोय की संघटनाशिवाय शक्य नाही. कारण बाबासाहेबांचं सरळ मत होतं एक माणूस शिकून चालणार नाही. एक माणूस शिकला आणि समाज जर शिकलेला नसेल, समाजातला एक माणूस जरी अज्ञानी राहिला
तरी तो शिकलेल्याचं नुकसान करतो आपण बघतो. साधं उदाहरण घ्या, आपण आपल्या देशात एटीएम आहेत, अशिक्षित माणूस असला जो चुकतो त्याला माहित नसते, आणि किती काही चांगले जर आपण टाकते एटीएम लावले तर तो तिथं कानगोन चुकतो. ते तर तो सुशिक्षित असला, चांगले विचार जर त्याच्यामध्ये असले तर अशी कृती तो करणार नाही. त्याचबरोबर संघटनाच्या बाबतीत तुम्ही बघितलं, बाबासाहेब हयात असताना बाबासाहेबांनी वेगवेगळ्या प्रकारचे डिफरंट क्लास मिशन असेल, बहुजन हितकर्मी सभा असेल, त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टीची सुद्धा त्यांनी मुहूर्तमेढ त्या ठिकाणी रोवली. अशा वेगवेगळ्या माध्यम मजूर पक्ष त्यांनी स्थापन केला. विदर्भात मजूर पक्षाचे प्रांताध्यक्ष डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्याकडे होतं. माझं विशेष म्हणजे पंजाबराव देशमुख आणि शाहू महाराज यांच्यावर पीएचडीचं कार्य असल्यामुळे शाहू महाराज, बाबासाहेब, पंजाबराव देशमुख आणि बाबासाहेब अशा अँगलला थोडा अभ्यास झालेला असल्यामुळे मला ते संदर्भ या ठिकाणी आठवायला लागलेले आहे की बाबासाहेब आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी हातात हात घालून काम केलेलं आपल्याला दिसते. हे लोक सोशल इंजिनियर होते, सामाजिक अभियंते, सामाजिक चिकित्सक होते. समाजातील ज्या समस्या आहेत त्या कशा सोडवता येतील याचा त्यांनी दूरगामी विचार केलेला आपल्याला दिसते. मंदिर प्रवेश आंदोलनाचा ज्या वेळेला विचार करतो आपण, त्या आपल्या लक्षात येते की बाबासाहेबांना का मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं होतं का? नाही. तर बाबासाहेबांना काय अपेक्षित होतं? समानता. जर एक व्यक्ती जाऊ शकत असेल आणि दुसरा जाऊ शकत नसेल तर ही गोष्ट मानवतेच्या विरोधात आहे, ही ठासून बाबासाहेबांना सांगायची होती.